वहिनी येऊ का? हो या ना. अहो काही नाही, विरजनाला जरा दही हवं होत. हो आणते ना. काय ग दीपू, यंदा दिवाळीच्या फराळाचा पत्ता नाही अजून तुमच्या घरात. काल तुमच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होते. काही झालंय का ग? म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? अहो नाही नाही, म्हणजे ते दीदीच्या लग्नाची तयारी सुरू आहे ना, म्हणून हास्य विनोद चालले होते आमच्या घरी. अगं बाई, मला तर वाटलं तुमच्या घरात भांडण चाललंय जोरात. मी पण ना थोडी वेळीच आहे. बरं वहिनी येते हा. हो. अगं काय म्हणतेय मी, अन्नावर असा राग काढायचा नाही. जा पटकन खाऊन घ्या. आणि दीपू, अगं तू अजून चहा नाही संपवलायस, गार होईल ना तो. मालती, एक सांगतो, मुली जर आपल्यापासून लपवाछपवी करतायत याचा अर्थच असा की त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास नाहीये. पालक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. बाबा काल बाबा प्लीज बसा, प्लीज. आय एम सॉरी बाबा, प्लीज आम्हाला माफ करा. तुम्हाला माफ करू आणि जे काही झालं ते विसरून जाऊ. माझा ना माझ्या संस्कारांवर विश्वास होता, पण कालच्या प्रसंगाने त्यालाही तडा गेलाय. तुम्हाला माफ केलं तरी मी माझ्या संस्कारात कमी पडलो म्हणून मला नाही माफ करू शकत. दीपू, तू आणि ताईनं मला खूप दुखावलंय. बाबा मी म्हंटल ना तुम्हाला काल की यापुढे असं नाही होणार, आम्ही असे नाही वागणार. खरंच सॉरी. आणि जे झालंय त्याचं काय करू? यापुढे हा कागद मी चुरगाळणार नाही. असं म्हटलं म्हणजे हा चुरगाळलेला कागद परत सरळ होणार आहे का? हे असंच होत आलंय माझ्या बरोबर नेहमी. मी करेन ते चूक. प्रेम केलंय मी, इतका मोठा इश्यू करायला चोरी केली नाहीये. काय बोलतेस ते कळतंय का तुला? काय चुकीचं बोललीये मी? आहे माझं प्रेम त्या मुलावर. सो सानू, अगं लाज नाही वाटत का? तू तोंड वर करून असं बोलतेस? आई तू शांत हो. मी बोलते ना ताईशी, मी समजावते तिला. हे दीपू, तुला का सगळ्यांची वकिली करायची असते सतत? मी बघून घे ना माझं काय करायचंय ते. ही जी समजूतदारपणाची नाटकं करतेस ना तू, त्यामुळेच दीपू म्हणजे जबाबदार आणि स्पष्ट बोलणारी सानिका म्हणजे उथळ, असा समज करून दिलायस तू आई बाबांचा.
कारण तू वाटेल ते बोलू नकोस. तू स्वतः काय वागतेस ना ते बघ आधी. काल बाबांचा ओरडा खायचा नाही म्हणून सगळं खापर तू दीपूच्या डोक्यावर फोडलंस. आणि दीपूने जर आई बाबांना सगळं आधीच सांगून टाकलं असतं ना तर तुझं प्रकरण इतकंही पुढे जाऊ शकलं नसतं. वेळेवर न सांगून दीपूने चूकच केलीये दीदी. आता जे व्हायचंय ते होणारच आहे. तुमच्या मनाला वाटेल तसं वागलात ना तुम्ही. आता या सगळ्याचे परिणाम बाबांना भोगावे लागणार आहेत. हा सर. ओ देशपांडे भाई, अहो कुठे पोहोचलाय? आज लांबची रिकव्हरी आहे, जरा वेळेत या. हो सर, मी निघतेच आहे. मी अजून निघतेच आहे? देशपांडे भाई, एक लक्षात ठेवा, या महिन्यात एक जरी लेट मार्क झाला ना तर तुम्हाला नोकरीवरनं थेट काढून टाकीन. मी हॅलो. नमस्कार, आम्ही SP बँकेतून आलोय. काका तुमचे 75,000 ड्यू आहेत. हो हो हो, बरोबर आहे. सर, आपण आतमध्ये जाऊन बोलूया का? म्हणजे काय, दरवाजात नको. हां, या ना, या आतमध्ये, या तुम्ही, या प्लीज. या सर, बसा बसा मॅडम, बसा सर. सर, अहो मी मुलीच्या लग्नासाठी म्हणून ते पैसे घेतले होते. हौसेने लग्न करायला घेतलं. नातेवाईक आले, लोक आली, मंडप नातेवाईकांनी फुलून गेला होता. पण ऐनवेळी माझी मुलगी माझ्या तोंडाला काळं फासून कोणाबरोबर तरी पळून गेली. या धक्क्यातनं मी अजूनही सावरलेलो नाहीये. माझी विनंती आहे तुम्हाला, मला थोडं सावरायला अवधी द्या. मी तुमचे पैसे नक्की देईन. लवकरात लवकर तुमचे पैसे देईन मी. विश्वास ठेवा माझ्यावर, नक्की देईन मी तुमचे पैसे. सर, मी खूप चांगले संस्कार केले होते हो माझ्या मुलीवर. पण तिने कोणाबरोबर तरी पळून जाऊन ह्या सगळ्यावर बोळा फिरवला. म्हणे प्रेम होतं तिचं कोणावर, गेली पळून. कोण चूक कोण बरोबर हे नंतर बघता येईल काका. हे बघा, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण एक विचारू, तुमचा विरोध होता का तिच्या प्रेमाला? आय मीन, तुम्ही तुमची पसंती तिच्या माथी मारत होता का? नाही म्हणजे ती तुम्हाला न सांगता पळून का गेली ह्याचं कारण शोधायला हवं ना आपण. म्हणजे माझीच चूक का? एक बाप म्हणून मी तिला आयुष्यातली सगळी सुख दिली, मनापासून माया केली तिच्यावर. पण ती मला काहीही न सांगता कोणाचा तरी हात धरून पळून गेली. कसं सावरू मी स्वतःला? तरी चूक माझीच. काका, आता परत त्याच गोष्टीचा विचार नका ना करू. हे तुटलेलं नातं परत जोडता कसं येईल ह्याचा विचार करायला हवा ना आपण. आणि मी मनापासून प्रार्थना करेन की तुमचं हे नातं ना लवकरात लवकर जोडलं जावं. गोड असतं ना बाप आणि मुलीचं नातं. काका, मी विनंती करते, एकदा बोलून तर बघा तिच्याशी प्लीज.
येते मी. मॅडम, जर त्या म्हाताऱ्याने मुलीच्या प्रेमाला विरोध करत मुलीला डांबून ठेवलं असेल तर चूक कोणाची? काकांची. आणि समजा त्या मुलीने आपल्या प्रेमाबद्दल त्या म्हाताऱ्याला सांगितलंच नसेल तर त्या मुलीची चूक आहे. आणि समजा दोघांनी एकमेकांना आपापले विचार सांगितले असतील आणि ते त्यांना पटले नसतील तर चूक कोणाची? प्रेमाची? इंद्राजी, मी आज सकाळी तुमच्यावर ओरडले त्यासाठी सॉरी. इंद्रा, हे काय होतंय तुला? देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? या या या. अरे बापरे, सावकाश आहात. जड आहे फार. हा 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 हा. अरे बाप रे बाप, आग लागली. आग? काय? मग कुठे? मार्केटमध्ये. अहो बाबा, मग तुम्हाला काही झालं नाही ना? अगं, महागाई बद्दल बोलतोय मी. लोक रवा, मैदा, तूप, साखर नको नको म्हणतायत. एवढे दर वाढलेत. बाबा, फटाके नाही आणले? फटाके नाही आणले, पण एक फार सुंदर गोष्ट आणली. हे बघा, हे नवीन नाग वनस्पती. हे बघा, कोरफड. हा जरबेरा. ही रोप हवेतील प्रदूषण शोषून घेतात. शुद्ध हवा मिळणं ही खरं तर माणसाची मूलभूत गरज असायला हवी. अगं, दिवाळीच काय, कुठल्याही प्रसंगाला फटाके उडवणे हे घातकच. केवढं प्रदूषण होतं त्यानं. आणि म्हणून याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी की नको? आपण माणूस म्हणून निसर्गाला काहीतरी देणं लागतो. हे हल्ली प्रत्येक जण विसरत चाललाय. दुर्दैव आहे. पण बाबा, एका फटाक्याच्या माळेने काय होतं? एका घरातून एक फटाक्याची माळ. अशा करोडो घरातून किती फटाक्यांच्या माळा फुटतील? केवढं प्रदूषण होईल? आणि म्हणूनच अशी झाडं लावण्याची सुरुवात आपण आपल्यापासून नको करायला? बरोबर आहे बाबा. आणि म्हणूनच ही सगळी रोपं आहेत, ही आपल्या गॅलरीच्या कुंड्यांमध्ये लावायची. आणि ती मोठी झाली की आपल्या शेजारच्या गार्डन मध्ये नेऊन लावायची. हो. चला, हे आता सगळं उचलून ठेवा बघू पटापट. ठीक आहे. हा, सावकाश. नेता येईल का हे? मी सुद्धा पटकन रेडी होते, नाही तर बँकेत जायला उशीर होईल. अगं, नाश्ता करून ठेवलाय तुझा, जाताना खाऊन जा. हो आई. आणि ए दीपो, छान केल्यास हो पण त्या. थँक्यू बाबा. चहा टाकतील. हे मालती, त्या दिवशी मी मुलींवर खूप रागवलो का ग? गुणी आहेत कारण आपल्या मुली. चहा आणते.
हलवा खाणार का मॅडम? काय? माव्याचा पेढा खाणार का? एकदम असली MSP मिठाईला पाठवला आहे बघा. इंद्राजी तुम्हाला सांगतो. थोंक तो मावा आधी. थोंक. इंद्राजी तुम्हाला सांगतो, हा MSP हलवाई आहे ना, फार डेंजर माणूस आहे बरं का. म्हणजे त्याला फोन केला ना रिकव्हरीसाठी की हे असली मिठाई पाठवतो आणि पैसे देत नाही हो. आणि दादागिरी ते एवढी सॉलिड करतो ना. मी म्हणतो इंद्राजी तुम्ही बघा ना जरा रिकव्हरीचं ते. त्या देशपांडे बाईंना काही जमणार नाही हो. गुड मॉर्निंग. काय ग, मी येऊ का मदतीला? नको नको. का? तुमची मदत म्हणजे काम वाढवणं असतं. एकदा लाडू करायला मदत केली होती, दगड झाले होते दगड. मग माणसानं प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे नाही का? म्हणजे कोणी सांगा उद्या लाडू बनवता बनवता त्याचे पेढे बनतील. आयुष्यात प्रयत्नवादी असणं महत्वाचं. काय दीपू? बरोबर आहे बाबा. आणि मला तरी असं वाटतं घरातल्या प्रत्येक पुरुषांनी बाईला कामात मदत करायला हवी. म्हणजे हे आपल्याकडे फार वाईट आहे. सण सगळ्यांनी साजरे करायचे पण जीव जातो तिकडे बायकांचा. मग लग्न म्हणजे दसरे दिवाळ्या हे प्रसंग काय फक्त दागिन्यांनी आणि फुलांनी सजत नाहीत. ते सजतात बाईच्या घामाच्या धारांनी. म्हणून तुम्हाला विचारलं की काही मदत हवी का? नको. बापरे, एवढी मेजॉरिटी म्हणजे काय आता इलाजच नाही. तुम्ही आराम करा, आम्ही बघू इकडचं. बाकी काय अडलं तर सांगा मला, मी आहे इथं जवळच. ए अगं दीदी, करंज्या फुटतायत. सानू नीट भर ना ते सारण, आमच्या इथे करंज्या फुटतायत. अगं ए दीदी, तिला काही बोलू नको बरं. मॅडम आज करंज्या करायला बसल्यात, हेच भाग्य आहे आपलं. हे आई, तुझं म्हणजे ना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि मग टोमणे मारायचे असं असतं. पण खर तर बाबा आले म्हणून करंजी फुटली. ए काय चाललंय? आगाऊ कुठल्या? बरं आई, माझं झालंय. हा, अजून काही करायचंय?
नाही नाही नको, तू जा, तुला उशीर होईल. तू जरा नॅपकिन देतेस का प्लीज? हो. दीपू, तू आवरून घे, तोपर्यंत मी फराळाचं भरून ठेवते. बँकेतल्या लोकांना दे. हा? हो आई हो. गेला कुठे चष्मा? बाबा हं? तुला ना प्रत्येक गोष्ट कुठे ठेवलेली असते बरोबर माहित असतं. अगदी वेळेला धावून येतेस हो. अरे कॅश येत असते आपल्या घरात, तर सांभाळून हो. हो बाबा. तानू हसू नकोस, जा काहीतरी पुसायला आण. जा ना. नवा मिक्सर कधी येणार आहे? का हाच पुरवायचा आयुष्यभर लग्नातला? येईल येईल लवकर. हॅपी दिवाळी सोनटक्के. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी मॅडम. काय झालं मॅडम? एक मिनिट. काय झालं? काय रे सोनटक्के? मी नाही. हो कुंटे मॅडम. काही नाही रे इंद्रा, मी सांगते. हिने घरनं बनवलेला फराळ आणला होता. जसं काय आम्ही फराळ बनवतच नाही घरी. थांबा कुंटे मॅडम, मला कीव येते तुमच्या बुद्धीची आणि वाईट वाटतं. तुमच्यासारखी निर्बुद्ध कुजलेल्या विचारांची भावनाशून्य माणसं या जगात आहेत. इंद्रा, आवाज खाली. आणि काय हो देशपांडे मॅडम, तुम्हाला पण कळत नाही या असल्या भावनाशून्य लोकांसाठी तुम्ही आपले अश्रू वाया घालवताय. अश्रू खूप मौल्यवान असतात मॅडम. त्यांना आपल्या माणसांसाठी जपून ठेवा. असे वाहून जाऊ देऊ नका. बरं सांगा, तुम्ही काय आणलंय? काही नाही, चिवडा, करंजी. काय सांगताय? करंजा? हो, माझा फेवरेट पदार्थ आहे करंजा. बघू दाखवा. अहो द्या ना. द्या ना मॅडम. आहा हा. मॅडम काय अप्रतिम लागते. कमाल झाल्यात करंजा. तुम्ही एक काम करा, उद्या येताना माझ्यासाठी करंजांचा एक वेगळा डब्बा घेऊन या. ऑलरेडी आणलाय. सोनटक्के, अरे तुला कळत नाहीये या बाईंचं ऐकून तू काय मिस करतोयस? असो, तुला का बोलतोय मी? तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. तुम्ही या मॅडम, आणि हे पण घेऊन जा. अहो मॅडम, ह्यांच्यासारख्या भावनाशून्य माणसांना एखाद्याने प्रेमाने आणलेल्या गोष्टीची चव आणि त्यामागची भावना नाही कळणार.
या तुम्ही. मॅडम, अहो मॅडम, मी सांगितलं ना, जा तुम्ही. हे यांच्या गळ्याखाली उतरणारही नाही आणि यांना पचणारही नाही. अरे यार, गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे पद प मनन सा दे परे रे पग मनन सा दे परे रे पग. सॉरी, टोचली का? आय एम सो सॉरी. हो, बहुतेक आर पार गेली पिन. खोटं नाटक करता ना टोचल्याचं? मॅडम, माझी आई तुमच्याशी फोनवर बोलायचं म्हणते. तिनं उद्या तुम्हाला दिवाळीच्या फराळासाठी घरी बोलवायचं म्हणते. तुम्ही सरळ नाही म्हणा. मला इकडे आण बरं, मला बोलू दे तिच्याशी. हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हो, आय मीन नमस्कार काकू, बोला. अगं करंज्या काय अप्रतिम झाल्यात. थँक्यू काकू. बरं ऐक ना, उद्या दिवाळी आहे तर फराळासाठी आमच्या घरी आहे. काकू मला आवडलं असतं यायला, पण ऍक्च्युली ना मी ना उद्या जरा बिझी आहे. अगं मी इतकी पर्सनली रिक्वेस्ट करते तुला, तरी येणार नाहीयेस? काकू खरं सांगू का, त्या दिवशी तू आली होतीस ना, खूप बरं वाटलं होतं मला. माझं ना मन अगदी शांत झालं होतं. काय करणार ग, एरवी गप्पा मारायला कोणीच नसतं माझ्याशी. निदान 4 गप्पा मारायला तरी ये प्लीज. ठीक आहे, येईल मी उद्या. थँक्यू. नक्की ना? हो नक्की. मी इंद्राला देते फोन. घे. हॅलो,
तुम्ही फराळासाठी घरी यायला होकार दिलात? हो, आईने इतक्या प्रेमाने बोलवलं मला, इतक्या मनापासून बोलत होत्या त्या, मी नाही म्हणू शकले. आय एम सॉरी. आणि इंद्राजी, एक सांगायचं होतं तुम्हाला. ते काय आहे, तुम्हाला अजिबातच ऍक्टिंग जमत नाही. बाहेर असो, घरी असो किंवा कुठेही असो. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते. मॅडम, तुमच्या ह्याच हसण्याने, तुमच्या नजरेने घायाळ झालोय मी. पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाहीये, इतकंच. इंद्राजी, हा, काही म्हणालात का? नाही, काय नाही. मला नाही माहिती, बाबा आल्यावर मी पहिली जाणार आंघोळीला. ते नाही सानू. अरे तुला माहितीये ना, थंडीचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मला जाऊ दे. ए, अमेरिकेत बर्फ पडतो. जिजूंनी ना तुला बर्फातच टाकून यायला पाहिजे कुठेतरी. ताई, काही काय बोलतेस? सणाच्या दिवशी काय म्हणताय? आणि दीदी तू जाग. नाही आधी तू. अहो, त्या मिक्सरला तरी सुट्टी द्या, नाही तर मला तरी. अहो, ओ तरी द्या. काय म्हणायची. आई आई आई, बघ ना ग दीपू. आई, बाबांनंतर आंघोळीला मी जाणार आहे. सांग ना दीदीला. आई नाही ग, नाही, मी जाणार आहे. हिला सांग. आधी दीपू जाणार आहे, नंतर तिला रांगोळी काढायची. आणि दीदी, थंडी वाजतीये ना, जा त्या मिक्सर जवळ सगळा पसारा झालाय ना, आवरून घे. जा, अंग हलवा जरा, म्हणजे थंडी वाजणार नाही. जा आवर. आणि मी आत पाणी गरम होतंय, गॅस जवळ जाऊन उभे राहा. जा, आणि दीदीला मदत कर जमलंस तर. बाबा आले दीपू, जातो आता आंघोळीला. आणि ऐक, आंघोळ करून आल्या कारेटी फोडायच्या आणि टिळ्या लावायच्या आहे माझ्या लक्षात. काय दीपू, अजूनही फटाक्याला घाबरतेस? तू लहान होतीस ना, तेव्हा दिवाळीला फटाके वाजायचे बघ, तेव्हा तुला घेऊन मी रूम मध्ये असं बसून राहतो. घाबरत नाही मी, मग दचकते. द्या टॉवेल, द्या, मी धुवायला टाकते.